IVFच्या एम्ब्रिओ ट्रान्सफर नंतर काय काळजी घ्याल? तर जेव्हा आपला एम्ब्रिओ ट्रान्सफर होतं तेव्हा तुमचे जे युटराईन कॉन्ट्रॅक्शन असतात तर त्या हळू झाल्या पाहिजे. ज्या पेशंटच्या युटराईन कॉन्ट्रॅक्शन जास्त वाढतात म्हणजे पोटाच्या हालचाली, त्याचे एम्ब्रिओ खाली म्हणजे जाऊ शकतात, म्हणजे जाण्याचे चान्सेस, किंवा ज्या जागेवर आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेले आहे तिथून ते मिसप्लेस होऊ शकतात. म्हणून कमी हालचाल करायची पहिले 2 तास. आणि जेवण जे आहे तुमचं लाईट खाल्लं पाहिजे, म्हणजे खूप पचायला अवघड असं जेवण नको. जे जेवण आहे ते सुपाच्य असलं पाहिजे. तुमचं पोट वगैरे व्यवस्थित साफ झालं पाहिजे. थर्ड जी असते रेस्ट किती घ्यायची? तर बरेच पेशंट खूपच झोपून राहतात. तर खूप झोपण्याची काही आवश्यकता नाही आहे तुम्हाला, पण खूप असं जड उचलण्याचे वगैरे किंवा हेवी एक्सरसाइज वगैरे तुम्हाला करायची नाही आहे. सिंपल घरातले कामं जसे तुमचं स्वयंपाक करणं, तुमचे बाकीचे कामं करणं, ते तुम्ही रुटीन कामं जसे तसेच चालू ठेवू शकता. आणि जे ट्रॅव्हलिंग आहे ती तुम्हाला आवश्यकता असेल तरच ट्रॅव्हलिंग केली पाहिजे. विनाकारण खूप बाहेर फिरायला जाणं, लग्न वगैरे अटेंड करणं ते कमी प्रमाणात केलं पाहिजे. आणि जी एक्सरसाइज आहे ती फार लाईट, म्हणजे फक्त वॉकिंग केली तरी खूप सफिशियंट आहे तुमच्यासाठी. फार असं हेवी एक्सरसाइज वगैरे करायची गरज नाही. आणि संबंध मात्र तुम्हाला नाही ठेवायचे. एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येत नाही किंवा पहिले 3 महिने तुम्हाला संबंध ठेवता नाही येणार. जो 5वा पॉईंट आहे तो म्हणजे की पाणी पिणं. तर बरेच पेशंट आहे वॉशरूमला जास्त वेळ जावं लागेल म्हणून पाणीच पित नाही, एकदमच डिहायड्रेशनमध्ये जातं. तर पाणी पिणं पण फार गरजेचं आहे. एक साधारण 3-4 लिटर पाणी म्हणजे डेली तुम्ही घेतलं पाहिजे. थँक्यू.